The third evidence is the vestigial organ. So what are vestigial organ? These are the organ which are useless, which are non-functional. As they are non-functional, they are not developed in certain organism, but may be useful, may be functional, may be developed in others. काय असतात बॉडीमध्ये काही डिजनरेटेड आणि युजलेस ऑर्गन्स आहेत. सो डिजनरेटेड, useless, underdeveloped organ of organism are called as a vestigial organ. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये काही युजलेस, नॉन फंक्शनल, नॉट डेव्हलप असे ऑर्गन्स असतात. परंतु जो कोणी ॲन्सिस्टर असेल त्या ॲन्सिस्टरला मात्र त्याचा उपयोग आहे, युजफुल किंवा त्याचा ते फंक्शन्स जे आहे ते या ठिकाणी. A specific structure in the body of a living organism is useful under certain situation. However, same structure under different situation may become useless or even harmful. So such structure it begin to degenerate under such situation as per the principle of natural selection. But it takes thousands of years to degenerate such structure, to disappear such structure. For example, बघा काय होत असतं आपल्या बॉडीमध्ये. आता सगळे स्ट्रक्चर आपण आपल्या बॉडीतले डिस्कस करणार आहोत. द फर्स्ट वेस्टिजियल स्ट्रक्चर, फर्स्ट वेस्टिजियल ऑर्गन इज अपेंडिक्स. बऱ्याचदा आपण ऐकतो की अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं, अपेंडिक्सची सर्जरी करावी लागली. का आहे? आपल्या बॉडीतला हा जो पार्ट आहे इंटेस्टाईन, हा लार्ज इंटेस्टाईनचा सगळ्यात शेवटचा जो पार्ट असतो ज्याला नाव दिलं जातं सिकम. काय नाव आहे त्याचं? त्याचं सिकम म्हटलं जातं. सो द लास्ट पार्ट ऑफ इंटेस्टाईन कॉल्ड ॲज ए सिकम. आता कधी कधी काय होतं, दिस सिकम इट इज non-functional in our body. As it is non-functional, it is useless. अपेंडिक्सचा किंवा सिकमचा आपल्याला काही उपयोग नाही, म्हणून ते आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेलं असतं का? नाही. परंतु कधी कधी ते दिसतं आणि ते काढून टाकावं लागतं. परंतु जर आपला ॲन्सिस्टर बघितला, कोण आहे आपला ॲन्सिस्टर? मंकी. बरोबर आहे. सो इन केस ऑफ आवर ॲन्सिस्टर मंकी लाईक ॲनिमल, अपेंडिक्स इज युजफुल फॉर डायजेशन ऑफ ए सेल्युलोज. बिकॉज दीज ॲनिमल दे यूज हार्ड नट्स अँड फ्रूट्स फ्रॉम द प्लांट. सो दीज नट्स अँड फ्रूट्स ऑर एनी टाईप ऑफ, किंवा बघा हे सगळे काय आहेत? हर्बिव्हर्स आहेत. हर्बिव्हर्स म्हटलं की त्यांचं सगळं डाएट काय असतं? प्लांट ओरिजिन. प्लांट ओरिजिनमध्ये काय आहे? सेल्युलोज आहे. सो दिस सेल्युलोज इज डायजेस्टेड इन द अपेंडिक्स. देअरफॉर इन आवर ॲन्सिस्टर अपेंडिक्स इज युजफुल, इट इज फंक्शनल, इट इज अ डेव्हलप. परंतु काय झालं? फ्रॉम दीज ॲनिमल कोण इव्हॉल्व झालं? आपण इव्हॉल्व झालो. आता आपण जे सगळं खातो ते काय आहे? वी यूज ऑल कुक फूड मटेरियल. आपल्या बॉडीमध्ये आपण शिजवून अन्न खायला लागलो, मग या शिजवलेल्या सगळ्या अन्नामध्ये आपण मग सेल्युलोज राहणार आहे का? नाही, राहतच नाही. मग आपला या अपेंडिक्सचा आपल्याला काही उपयोग आहे का? आवर बॉडी कॅनॉट डायजेस्ट सेल्युलोज. आपलं रुमिनंट स्टमक नाही आहे का? नाही. कप्पे आहेत का? नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपल्या डाएटमध्ये सेल्युलोज डायजेस्ट होणार नाही. मग याचा काही उपयोग आहे का? आपल्याला नाही. हळूहळू कसं झालं ते?
नॉन फंक्शनल. म्हणून एका ऑर्गॅनिझममध्ये त्याचा उपयोग, ॲन्सेस्टरमध्ये त्याचा उपयोग, पण नंतरच्या चेंजेस झाल्यानंतरच्या याच्यामध्ये त्याला उपयोग आहे का? नाही. म्हणजे हे स्ट्रक्चर दे आर युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. या सिच्युएशनमध्ये या स्ट्रक्चरचा उपयोग होता, परंतु दिस स्ट्रक्चर मे नॉट बी युजफुल इन डिफरंट सिच्युएशन. आता इथं जर हे स्ट्रक्चर आपल्याला काही उपयोगच नाही, मग ते काय होणार? हळूहळू डिजनरेट होणार. सो सच स्ट्रक्चर गेट डिसॲपियर्ड. कधी डिसॲपियर्ड होतं? इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर. अनेक वर्ष लागत असतात. 1-2-10 वर्ष झालेलं आहे का? नाही. देअरफॉर सर्टन स्ट्रक्चर्ड विच आर युजलेस, विच आर नॉन फंक्शनल, विच आर नॉट डेव्हलप इन वन सर्टन ऑर्गॅनिझम may be useful, may be functional, may be developed in our ancestor are called as vestigial organ. So first vestigial organ is the appendix. मंकी लाईक ॲनिमलमध्ये अपेंडिक्सचा उपयोग होता, परंतु आपल्यामध्ये त्याचा उपयोग आहे का? नाही. उपयोग नाही. म्हणून काय झालं? आगीचा शोध लागला, अन्न शिजवून खायला लागलो म्हणजे याचा अर्थ आपल्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण कमी झालं. मग त्याचा काही उपयोग आहे का अपेंडिक्सचा? नाही. हळूहळू काळाच्या ओघामध्ये अपेंडिक्स आपल्या बॉडीमधनं काय झालं? वेस्टिजियल झालं, नामशेष जे आहे ते झालं. त्यालाच शब्द आपण वापरतो वर्मीफॉर्म अपेंडिक्स. वर्मीफॉर्म या शब्दाचा अर्थ काय? ते आपल्या शरीरात फक्त कशाच्या स्वरूपात आहे? अवशेष जे आहे. अवशेष म्हणजे काय? रिमेनंट्स पार्ट ऑफ ऑर्गन. थोडंसं कधीतरी ग्रोईंग फेजमध्ये ते वाढत असतं. द नेक्स्ट इज मंकी बोन. अजूनही म्हणताना आपण त्याला माकड हाड म्हणतो. टेलबोन जे आहे ते नाव दिलं जातं, किंवा त्याला म्हणतात कॉकेक्स. का हे टेलबोन? द लास्ट 4 फ्यूज्ड वर्टिब्रे फॉर्म एक कॉकेक्स. पाठीच्या मणक्यांमध्ये सगळ्यात शेवटचे 4 जे एकत्र येतात त्यांच्यापासून तयार होत असतो हा कॉकेक्स जो आहे तो या ठिकाणी. दिस कॉकेक्स ऑर मंकी बोन इट इज युजलेस. कुणामध्ये? आपल्यामध्ये. परंतु आपल्या ॲन्सिस्टरमध्ये तो कसा आहे? युजफुल आहे. युजफुल आहे म्हणूनच कसा आहे? डेव्हलप आहे. आता आपल्यामध्ये तो तसा डेव्हलप आहे का? नाही. कोणत्या फॉर्ममध्ये आहे? अंडर डेव्हलप फॉर्ममध्ये. पण तो आहे अजून. अवशेष त्याचे शिल्लक आहेत. आता का बरं? द लास्ट 4 फ्यूज्ड वर्टिब्री फॉर्म ए मंकी बोन कॉल्ड ॲज ए कॉकॅक्स. In our ancestor, that is the monkey-like animal, the coccyx monkey bone is useful. It is well developed because to this bone, याच बोनला काय अटॅच होती? टेल इज अटॅच. द टेल इज अटॅच टू स्विंग ऑन द ट्री, टू बॅलन्स द बॉडी. दॅट मीन्स मंकी लाईक ॲनिमल्स दे आर आर्बोरियल. आर्बोरियल म्हणजे झाडाच्या फांद्यावर राहणार होते, म्हणून स्विंग करण्यासाठी, उड्या मारण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी तिचा उपयोग केला जात होता. म्हणून टेलला, ही टेल कुणाला जॉईन होती? टेलबोनला. परंतु ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन हॅबिटॅट चेंज टू टेरेस्ट्रियल. आपण सगळे जमिनीवर टेरेस्ट्रियल आहे. टेल इज लॉस्ट. कारण फांदीवर राहायचं आहे का? स्विंग करायचं आहे का? नाही. पायाने चालायचं आहे. म्हणजे ड्युरिंग द कोर्स ऑफ इव्होल्युशन टेल इज लॉस्ट इन केस ऑफ ह्युमन, बट द टेल बोन इट रिमेन इन द रुडिमेंटरी फॉर्म. टेल बोन कसा राहिला? रुडिमेंटरी फॉर्मच्या मध्ये राहिला. कारण त्याचा काही आपल्याला उपयोग आहे का? नाही. म्हणून असे जे निरुपयोगी स्ट्रक्चर्स आहेत, परंतु त्यांचे थोडे अवशेष राहिलेले आहेत, द रिमेंडंट्स पार्ट्स दे आर प्रेझेंट. सच टाईप ऑफ ऑर्गन आर कॉल्ड ॲज ए वेस्टिजियल ऑर्गन. 100 वेस्टिजियल ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये काय झालेले आहेत? शोध त्यांचा लागलेला आहे.
आता अजून एक जे आहे आपण म्हणताना म्हणतो विजडम टीथ. काय असतं विजडम टीथ म्हणताना? याला अक्कलदाढ असा शब्द वापरला जातो. आता अक्कलदाढ का बरं म्हणायचा? अकलेचा दाढीचा काही संबंध नाही, तरी सुद्धा हिला का बरं म्हणायचं? ड्युरिंग द लॅटर फेज ऑफ ग्रोथ दिस टीथ मे गेट डेव्हलप. ग्रोईंग फेजमध्ये कधीतरी शेवटी म्हणा किंवा 30-40च्या नंतर हा टीथ जो आहे तो काय होतो? येऊ शकतो, डेव्हलप होत असतो. परंतु आधी असतो का? तो नाही, अंडर डेव्हलप फॉर्ममध्येच आहे. आता दिस टीथ इज युजफुल फॉर ब्रेकिंग हार्ड नट्स इन आवर अँसिस्टर. कोण आहेत आपले अँसिस्टर? मंकी लाईक ॲनिमल. परंतु हा टीथ हळूहळू काय झाला आपल्यामध्ये? रुडिमेंटरी फॉर्ममध्ये आला, वेस्टिजियल फॉर्ममध्ये. का बरं? कारण एवढं कडक हार्ड नट्स आपण ब्रेक करू शकतो का? करू शकत नाही. मग या टीथचा आपल्याला काही उपयोग आहे का? नाही. म्हणून तो कसा होतो? कधीतरी रुडिमेंटरी फॉर्ममध्ये ग्रोथ होऊ शकतो. सो रुडिमेंटरी or wisdom teeth is a third vestigial organ. It is useless, it is non-functional, it is underdeveloped in case of human being, but may be functional, may be developed, may be useful in our ancestor for breaking hard nuts and fruits on the trees. Therefore, it is useful, but in case of human being, it is a non-functional structure. अजून खूप असे स्ट्रक्चर्स असतात आहे. आपण वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.